सुप्रभात मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि हा रेवाला एका बाजूला घेऊन येतो आणि बोलतो, रेवा तू हे काय करतीये? मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. तू अक्षयला रंग लावू शकते तर लवकर जा. आणि अक्षय आता भांग पण पिलेला आहे म्हणून तो नशेतच आहे. आणि एक काम कर, ही थंडाई घे आणि जा अक्षयकडे. तर ती थंडाई घेऊन रेवा अक्षयकडे जाते. तर इकडे अक्षय आनंदला बोलतो की दादा, रमा कुठं गेलीये? इकडे रमा दरवाजा वाजत असती आणि म्हणते की दरवाजा उघडा, कोणी दरवाजा लावलाय. तर इकडे अक्षय रमाला शोधत असतो. तर रमा नशेत बोलते की मला माहिती आहे तुम्हाला तुमची पैंस करून घ्यायची आहे, पण मी ती पैंस पूर्ण करून नाही देणार तुम्ही, म्हणून दरवाजा लवकर उघडा. तर इकडे रेवा थंडाई घेऊन अक्षयला बघत असते, पण अक्षय हा रमाला शोधत असतो. इकडे रमा बोलते की अहो, इथं आपल्याला जर असं कोणी बघितलं तर आपल्याला ते उगाच चिडवतील, म्हणून तुम्ही लवकर दरवाजा उघडा. इकडे रेवा ही अक्षयला शोधत असते. तर ती बोलते की अरे अक्षय, कुठं गेला तू? मला तुला रंग लावायचा आहे. तर मागून अथर्व हा रेवाला रंग लावतो. तर रेवाला वाटतं की अक्षय तिला रंग लावतोय. तर लगेच रेवा बोलते की अक्षय, मला माहिती होतं तू माझ्यावर किती चिडला असशील तरी पण तू पहिलाच रंग मलाच लावशील, म्हणून रेवा ही खुश होते. तर जेव्हा रेवा मागे बघून बघते तर लगेच तिला धक्का बसतो, कारण तो रंग लावणारा तिचा नवरा अथर्व असतो. तर इकडे रेवा मनात बोलते की अथर्व परत माझ्या आयुष्यात आला, आणि असं बोलताच तिच्या हातातून तो थंडाईचा ग्लास पडतो. तर इकडे अथर्व बोलतो की हॅलो रेवा. तर लगेच रेवा बोलते की तू? तर अथर्व बोलतो की हो मीच. प्रेमाच्या रंगात मी कधीच पडलोय. तर इकडे अथर्व हा रेवाला रंग लावतो आणि बोलतो की हा माझा हरवलेल्या प्रेमाचा रंग लाल. आणि ते बोलताच अथर्व तो रंग त्याच्या तोंडाला लावून घेतो. अक्षय हा रमाला शोधत घरात येतो. तर इकडे रमा ओरडत असते की तुम्ही दरवाजा उघडतायत का नाही? तर अक्षय ती कडी उघडतो आणि बोलतो की अरे रमा, मी तर तुला बाहेरच शोधत होतो आणि तू आतमध्ये इथे कडी कोणी लावली? तर लगेच रमा बोलते की कोणी लावली म्हणजे ही कडी तुम्हीच लावली आहे ना? तर अक्षय बोलतो की मी कसं काय कडी लावल? तर लगेच रमा बोलतो की मला माहिती आहे तुम्हाला ती पैंस करायची आहे म्हणून तुम्ही ही कडी लावली. तर लगेच अक्षय बोलतो की रेडी आहे का? मी नाही लावली कडी. मीच तुला बाहेर शोधत शोधत आतमध्ये आलोय आणि तुझ्या आरोळ्या ऐकूनच मी ही कडी उघडली आहे. लगेच रमा बोलते की काही खोटं बोलू नका तुम्ही. तर अक्षय हा रमाला आतमध्ये घेऊन येतो आणि बोलतो मी बाहेरून का कडी लावीन, मी तर आतमधून लावीन. तर लगेच रमा बोलते की तुमचा आगाऊपणा थोडा जास्तच व्हायला लागलाय. तर अक्षय बोलतो की माझ्या आगाऊपणाचं सोड, पण मला तू सांग की तू इथे कसं काय आली आतमध्ये? बोलते की मला अभि दादा बोलले होते की मांजर आली आहे, तर मग मी इकडे शोधत शोधत इथे आतमध्ये आली, मग मला माहिती नाही कोणी लावली. तर लगेच अक्षय बोलतो की अभिषेक बघतो मी. तर लगेच अक्षय बोलतो की आता तो आगाऊपणा झालायस तर मी आता माझा पण आगाऊपणा पूर्ण करून घेतो, म्हणजे मी माझी पण पैंस पूर्ण करून घेतो. रमा बोलते की ही पैंस नव्हती, तुमची पैंस होती की तुम्ही सगळ्यांपुढं मला तुमची पैंस पूर्ण करणार. तर लगेच अक्षय बोलतो की मी तर तयार आहे, पण तेच आपल्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर मी काय करू त्याला? तर रमा बोलते की जाऊ द्या, आता तुम्ही हा कलर तर लावूनच घेतलाय ना मला, मग झाली की पैंस. अक्षय बोलतो की हा रंग लावण्याची तर मी पैंस केलीच नव्हती, हा तुला माहिती आहे मी पैंस कशाची लावली. ते बोलताच अक्षय रमाला हा मिठीत घेतो. तर अक्षय हा स्वतःला रंग लावून तोच रंग रमाला लावत असतो. तर इकडे रेवा ही अथर्वला बोलते की अथर्व तू जा इथून, नाहीतर मी आरडाओरडा करेल. अथर्व बोलतो की कर आरडाओरडा, मी पण सांगन की तू काय चीज आहे. तर इकडे रेवा ओरडत बोलते की हेल्प. तर लगेच अथर्व तिच्या तोंडाला हात लावून बोलतो की आज झालं रेवा, आता मागच्या वेळेस तू अक्षयसाठी मला सोडलं होतं, तुझ्या मनात माझ्याविषयी काही थोडी पण भावना नाही आहे का? झोपडीत काय तुझ्या अंगाला खोकं पडत होतं का? तर लगेच रेवा बोलते की हो पडत होते, तू मला तिथे मोरकलींसारखं ट्रीट करत होता आणि मी ते ऐकून घेत होते सगळं, म्हणून तूच मला फसवले. असं बोलत तिथून निघून जाते. तर लगेच अथर्व तिचा हात पकडतो आणि रेवा ओरडत म्हणते की सोड मला, मला का पकडले? तर लगेच अथर्व बोलतो की बेबी मी नाही सोडणार तुला, आता तुला हे गाडी
तुला ही बंगला, गाडी, AC मध्ये राहायचं होतं ना, तर ते सगळं आता माझ्याकडं आहे. तर चल मी तुला दाखवतो. तर अथर्व तिला नेत असतो. तर लगेच रेवा बोलते की नाही सोड मला नाही यायचं. तर लगेच अथर्व बोलतो की आता तुझा कर्म परत मागे आलाय. तर आता तू माझ्यासोबत तशी वागली होती, मी पण तुझ्यासोबत आता तसंच वागणार आहे. मग आता इथे माझी टर्न आहे. आता मी तुझ्याबरोबर गेम खेळणार. तर इकडे रमा आणि अक्षय रोमांस करत असतात. तर इकडे अथर्व हा रंग लावत रेवाला बोलतो की रेवा आता आयुष्यभर मी तुझ्यासोबतच राहणार. लगेच अथर्व तो रंग रेवाच्या अंगावर फेकतो आणि गायब होतो. तर रेवा इकडे त्याला शोधत आयाजी त्यांच्याकडे येते आणि रेवाला तिथे चक्कर येऊन पडते. तर लगेच मयुरी ही रेवाला उचलते आणि बोलते की रेवा डोळे उघड. तर तिथे सगळे जमा होतात. तर इकडे रमा आणि अक्षय बोलतात की काय झालंय बाहेर, एवढा आवाज कशाचा येतोय. तर लगेच अक्षय बोलतो की आपण जवळ आलो की काही ना काहीतरी होतच राहतं. तर रमा बोलते की चला बाहेर जाऊन बघूयात. तर इकडे अभि बोलत असतो की रेवा तुला काय झालं, तुला डॉक्टरकडे न्यायचं का. तर लगेच अक्षय बोलतो की डॉक्टरकडे नाही, तिला थिएटरमध्ये न्या, ती नाटकं करते सगळी. तर लगेच अभि आणि मयुरी तिला घेऊन आतमध्ये जातात. तर इकडे आयाजी सगळ्यांना बोलते की आपण आता किती मस्त एकत्र खेळत होतो. तर लगेच या रेवाने येऊन मध्ये मिठाचा खडा घातलास. तर लगेच अक्षय बोलतो की जाऊ दे, आता आपण परत एकत्र येऊन डान्स करूयात मस्त. चला, नसते ते ठिकाणी आपण डोकं नाही लावायचं. तर इकडे रमा मनातल्या मनात बोलते की रेवा आत्ता नाटक नाही करत आहे, ती खरंच कशाला तरी घाबरली आहे. पण काय झालं असं की ती एवढी घाबरली आहे. तर इकडे अभिषेक रेवाला बोलतो की रेवा तू एवढी घाबरली काय झालं. तर लगेच शशिकांत बोलतो की अरे तुला काय झालं, त्या अक्षयने तुला काही केलं का नाही. तर तुला रमा काही बोलली. तर अभि बोलतो की नाही बाबा, मी त्या रमाला आतमध्ये कोंडून घेतलं होतं, तर ती काहीच करणार नाही. तर लगेच रेवा थरथर कापत असते. तर अभि बोलतो की तू एवढी थरथर का कापतीये, काय झालंय सांग ना. तर इकडे शशिकांत बोलतो की अरे ही सगळ्या वाटेची भांग एकटीच पेली काय. तर लगेच रेवा ओरडत बोलते की बाबा बास करा, तुम्ही आता इथून प्लीज जा, मला एकटीला राहायचंय म्हणून प्लीज तुम्ही इथून निघून जा. तर अभि बोलतो की पण रेवा आम्ही जातो, पण तुला जर काही सांगायचं असेल तर सांगू शकते, आम्ही इथेच आहोत. असं बोलून तिथून निघून जातात. तर इकडे रेवा लगेच उशा फेकते आणि बोलते की जे मला आयुष्यात नको होतं ते पास्ट माझ्या परत आले, तर मी हे कसं कोणाला सांगू शकते. तर इकडे जान्हवी ही अक्षयला बोलते की तू आता सगळ्यांसमोर रमाला किस करणार आहे, पण टच न करता. तर लगेच इकडे आयाजी ही रेवाला बोलते की रेवा मला हे तुझं काही आवडत नाहीये, कारण तू ऑफिसला खूप दांड्या मारतीये. तर तुला इथे राहायचं नसेल तर मी तुला तुझ्या आईकडे सोडून येऊ शकते. तर लगेच ते ऐकून रेवाला धक्का बसतो आणि जी बोलते की आता तू तशी पण आम्हाला जडच झाली आहे. तर मित्रांनो, आता पुढे रेवाचं काय होईल, का खरंच अथर्व तिच्या आयुष्यात येईल का, हे बघण्यासाठी आपल्या टी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.